सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात फुलशेती केली जाते। हे फुले मुंबईच्या दादर मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली जातात। मात्र फुल विक्रेत्यांना सुविधेअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागते। याबाबत दिंडोरीचे आमदार तथा अन्न औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांच्याशी चर्चा करून फुल विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत फुल विक्रेत्यांची बैठक लावून त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी करण्यात येणार असून त्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर एक प्रकारे हा फुलशेती फुलवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व फुल विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा दुवाच ठरणार आहे। त्यासाठी दादर येथील फुल विक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळांकडे साकडे घालण्यात आले आहे। नमस्कार मित्रांनो, आपण दादर मार्केटमध्ये आपण बघू शकतात। दादर मार्केटमध्ये ऑलरेडी व्यापाऱ्यांच्या काय अडचणी आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं आहे। तर व्यापारी ऑलरेडी 24 तास मार्केट चाललं पाहिजे। हे म्युन्सिपाल्टीच्या गाड्या येतात, कॉर्पोरेशनच्या गाड्या येऊन ऑलरेडी यांचा माल घेऊन जातात, त्यामुळे आपल्याला रेट मिळत नाही। तो माल जर 24 तास जर मार्केटमध्ये विकला तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल। त्या दृष्टिकोनातून आपल्या मार्केटमधील सुभाष फ्लावर्स म्हणून आहे, त्यांची आपण थोड्याच वेळात थोडी माहिती घेऊ आणि काय अडचणी त्या समजून घेऊ। मैं सुभाष फ्लावर दादर फूल मार्केट मुंबई। यहाँ हमें इतनी तकलीफ़ होती है कि साल के 4 महीने बारिश रहती है, हमको फुटपाथ पे ही लगाना पड़ता है और हमको इतना त्राश होता है। जैसे कि बीएमसी हो गया, कॉरपोरेशन हो गया, पुलिस वाले हो गए, कुछ लोग गुंडे लोग भी आते हैं, मार उठा के ले जाते हैं, दादागिरी करते हैं इधर, हमको बहुत तकलीफ़ होती है। इसलिए हम चाहते हैं कि हमको भी एक गाला, छोटा सा गाला मिले, शॉप मिले अच्छा, तो हम 24 घंटा अपना धंधा कर सकते हैं। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी अशोक निकम, दिंडोरी।